दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा तपास पुन्हा व्हावा अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे। दिशाचे वडील सतीश सालियन यांनी ही याचिका दाखल केली असून त्यामध्ये आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत। यावरूनच भाजपचे नेते आक्रमक होण्याची शक्यता असताना अनपेक्षित राजकीय ताकद आदित्य ठाकरेंच्या पाठीशी उभी राहिली आहे। अजितदादा गटाचे आमदार अमोल मिटकरी आणि शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी दिशा सालियन प्रकरणात नव्याने दाखल करण्यात आलेल्या याचिकेतील आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे म्हटलंय। दिशा सालियन या प्रकरणात सीआयडीच्या तपासात काहीही राजकीय नेत्यांचा सहभाग नव्हता। मी आदित्य ठाकरे यांची पाठराखण करत नाही, जे तपासात समोर आलंय ते सांगतोय। कुणाकडे काही पुरावे असतील तर ते द्यायला हवे होते, कुणाकडे काही पुरावे नाहीत म्हणून आदित्य ठाकरे यांना क्लीन चिट दिली असल्याचा दावा अमोल मिटकरी यांनी केलाय। याशिवाय संजय गायकवाड काय म्हणाले ते पाहूया। मी आधीच सांगितलं की जे आरोप आज आहेत तेच आरोप 5 वर्षापूर्वी पण होते, त्यातही आदित्य ठाकरेंचं नाव होतं, इतरही काही गोष्टी होत्या, पण सीआयडीच्या तपासामध्ये कोणाचा टच नसला, अँगल नाही, हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। म्हणून मला नाही वाटत की त्याच्यामध्ये काय आता वेगळं होईल। तर दिशा सालियन प्रकरणाबाबत रोहित पवार यांनी सुद्धा त्यांचं मत व्यक्त केलं की बिहारची निवडणूक आहे जी आता तोंडावर येऊन ठेपली आणि त्यामुळे कुठेतरी विषयांतर करण्याच्या दृष्टीने आता दिशा सालियन तसेच सुशांत सिंग राजपूत याचा विषय वर काढला जातोय। आणि आता बऱ्याच दिवसांपासून आपण पाहिलं की औरंगजेबाची कबर हा मुद्दा सुद्धा बराच गाजला आणि त्यानंतर आता तसंच नितेश राणे यांनी केलेली वेगवेगळी वक्तव्य सुद्धा राजकीय गदारोळ माजण्यास पूरक ठरल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांचा प्रश्न उपस्थित केलाय, पण याला अपवाद म्हणजे एकनाथ शिंदे गटाचे तसेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे 2 नेते मंडळी यांनी आदित्य ठाकरे यांची पाठराखण केली आहे।